एक कामगार आणि दुसरा शेतकरी शेतमजूर स्वतःच्या घामात हे मूल्य निर्माण करतात, संपत्ती निर्माण करतात, परंतु त्यांच्या घामाची किंमत ठरवण्याची शास्त्रीय पद्धत आपल्या देशामध्ये नाही आहे. आणि म्हणून भांडवलदार वर्ग, कॉर्पोरेट कंपन्या या संबंध घटकाचं शोषण करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपली लढाई आपल्याला किमान वेतनाच्या आणि शेतीमालाच्या भावाच्या याला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला लेबर कोडचा संघर्ष पुढे घेऊन जायचा आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला 30,000 रुपये 8 तास काम केल्यानंतर महिन्याला किमान वेतन 30,000 रुपये मिळालं पाहिजे, ही आपली मुख्य मागणी आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, त्याला किमान जो नफा मिळाला पाहिजे तो त्या पद्धतीने त्याचे भाव ठरले पाहिजेत, ही आपली मुख्य मागणी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणी म्हणत असेल की कामगार संघटना कमजोर आहे, कोणी म्हणत असेल की कामगार संघटनांचा प्रभाव कमी झालेला आहे, हे मला मान्य नाही आहे. मित्रांनो, आज आपण सातत्याने जे संघर्ष गेले अनेक वर्ष करतोय, त्याचा परिणाम म्हणून CITUने केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून, कृती समितीने केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून, उच्च न्यायालयामध्ये आपण जो हस्तक्षेप केला त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये 30,000 रुपये किमान वेतनाची ड्राफ्ट नोटिफिकेशन इश्यू झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण एकदम सरकारच्या बोकांनी बसलेलो आहे. किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षाला